12वी बोर्ड परीक्षा, जेईई, नीट, सीईटी अशा विविध परीक्षांमध्ये यशस्वी होऊन पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा चाटे शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक गोपीचंद चाटे, युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय महाव्यवस्थापक संजय कुमार मंडल, चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे आणि पुणे विभागीय संचालक प्राध्यापक फुलचंद चाटे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला। यावेळी बोलताना संचालक डॉक्टर भारत खराटे यांनी चाटे शिक्षण समूहानं कोल्हापूर विभागामध्ये क्लासेस, स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या तीनही क्षेत्रात मिळवलेलं यश कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। विद्यार्थी आणि पालकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू शकलो, यातच आम्हाला समाधान मिळतं। यापुढेही ही यशाची घोडदौड आणि चाटे म्हणजेच यश हे समीकरण अधिक दृढ करण्याचा संकल्प आम्ही करू, अशी ग्वाही त्यांनी दिली। बालवाडीमध्ये येतानाची गोड धरून आलेली मुलं आज जगाच्या पाठीवर चाटे शिक्षण समूहाच्या उज्ज्वल यशाची पताका घेऊन पुढे जाताना जो आनंद होतोय तो आनंद आम्हाला द्विगुणित करणार आहे। आणि म्हणून त्या सगळ्या गुणवंतांच्या ऋणात, पालकांच्या ऋणात नेहमीच हा चाटे शिक्षण समूह आहे। यावेळी बोलताना प्राध्यापक फुलचंद चाटे यांनी कोल्हापूर विभागातील कामकाजाचं कौतुक केलं। योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा राजमार्ग आहे। याप्रमाणे चाटे शिक्षण समूहानं केलेली आत्तापर्यंतची वाटचाल ही स्वप्नवत आहे, पण कठोर परिश्रमानं हे सर्व साध्य झालंय। कोल्हापूर विभाग हा नेहमीच गुणवत्तेसाठी ओळखला जातो। दरवर्षी या विभागातून 12वी, 10वी, सीईटी, जेईई, नीट यासारख्या परीक्षांमधून प्रथम येण्याचा मान विद्यार्थी मिळवतात, याचा आम्हाला अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं। युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय महाव्यवस्थापक संजय कुमार मंडल यांनी आपल्या भाषणात चाटे शिक्षण समूहाचं कौतुक करत असताना एका संस्थेतून एकाच वेळी इतके विद्यार्थी यशस्वी होतात ही बाब कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। यानंतर चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोपीचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। चाटे समूह हा गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा महाराष्ट्रातील विश्वसनीय समूह आहे। या समूहातील विद्यार्थ्यांनी जगभर आपल्या गुणवत्तेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलंय। या सर्व मुलांचा चाटे परिवार म्हणून आम्हाला अभिमान वाटतो। यापुढील काळातही अशाच प्रकारे ही गुणवत्ता उत्तरोत्तर वाढत राहील, यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहणार आहोत। नवीन शैक्षणिक धोरण आणि शैक्षणिक धोरणात होणारे बदल याचा अभ्यास करून आम्ही स्वतःला नेहमीच अपडेट ठेवत आहोत। म्हणूनच चाटे समूह विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास प्राप्त करू शकला असल्याचं त्यांनी सांगितलं। पण आपण या सगळ्यांमध्ये वेगळे असे आहात की तुम्हाला इथून पाठवताना आम्हाला आनंद होतोय की आम्ही तुम्हाला सन्मानित करून पाठवतोय। हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी केलेला असताना तुमचा आनंद बघण्यासाठी तुमच्या ज्युनियर्सना बोलवलेला आहे। कारण मी असे अनेक विद्यार्थी पाहिलेले की अशा सत्कार समारंभामधून ती प्रेरणा घेतात, स्वतःच्या मनाशी गुणगाड बांधतात की माझा सुद्धा असा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे। आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठे ना कुठे मला असे विद्यार्थी भेटतात, आवर्जून सांगतात सर या कार्यक्रमात आलो होतो, मी त्या दिवशी ठरवलं की माझा सुद्धा असा सत्कार झाला पाहिजे आणि तो आज होतोय। यावेळी नीट परीक्षेमध्ये 99.99% गुण प्राप्त करून समूहात प्रथम आलेल्या कुमारी गायत्री नंदकुमार थोरात या विद्यार्थिनीचा सहकुटुंब सत्कार करून तिला रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। यावेळी गायत्रीचे चुलते आणि शाहूपुरी शाखा व्यवस्थापक प्राध्यापक LD थोरातही उपस्थित होते। यावेळी नीट, जेईई, IIT, सीईटी तसेच 12वी बोर्ड परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राध्यापक गोपीचंद चाटे यांच्या हस्ते करण्यात आला। नीट परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थी वैभवी कचरे, सानिका क्षीरसागर, तृप्ती पाटील, सलोनी आतकिरे, शिवकिरण शेटे, साक्षी कांबळे, क्षितिज मर्दाने, वैष्णवी दुबल, दिया जासुजा, निकिता पाटील, विशाखा प्रज्ञासागर, श्रद्धा पवार, आदिती लोंढे, साक्षी घनवट, जेईई परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थी प्रदीप हरांबळे,
माही कल्याणकर, आयुष शिंदे, साक्षी महापुरे, ऋतुजा पाटोळे, रितेश घाटगे तसेच सीईटीमधील नेत्रा खरोशे, नुपूर खांडकर, कार्तिके माने, ऋषिकेश सुर्वे, योगेश्वरी गोंडगे, नीरज महातो, दर्शन पाटील, सृजन कापसे यांच्यासह 12वी बोर्ड परीक्षेत यशस्वी 148 विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, गोल्ड मेडल, रोख बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी चाटे कॉलेजचे प्राचार्य प्रशांत देसाई, LD थोरात, श्रीधर कुलकर्णी, राज घुले, रमेश बनकर, प्राध्यापक मधुकर पाटील यांच्यासह विविध शाखांचे शाखा व्यवस्थापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।